कसं आहे, आमच्या गावात मागील बऱ्याच वर्षापासून पाण्याची पातळी खूप कमी असल्यामुळं पाणी राहतच नव्हतं शेतीला आणि ढोरायला जनावरांना सुद्धा पाणी राहत नव्हतं. त्यामुळं यावर्षी आम्ही पाण्याची आज सध्या नदीला चांगलं पाणी असल्यामुळं आम्ही गावात कृषी सहाय्यक राठोड साहेब आले. त्यांनी आम्हाला गावात बसून पाण्याचं नियोजन कसं करायचं, बंधारे कुठं बांधायचे, किती बांधायचे हे पूर्ण माहिती सांगितली आणि ते सोबत सुद्धा आले. त्यांनी आपला एक पहिला वनराई बंधारा आपल्या नदीवर पूर्ण एका नदीवर बांधला सध्या आणि या बंधाऱ्यामध्ये जवळपास 15-16 हेक्टर जमीन सध्या पाण्याखाली आलेली आहे आणि ती उन्हाळाभर पुरण्यासारखं पाणी याच्यात स्टॉकमध्ये झालेलं आहे. तर पाण्याची पातळी आमची सध्या आता जर पाहिलं तर पाण्याची पातळी सध्या जवळपास 2.5-3 फुटापर्यंत उंची वाढली आणि लांबी जवळपास याची लांबी सध्या जर विचार जर केला तर 400 मीटरपेक्षाही जास्त झालेली आहे. तर त्यामुळं आमच्या विहिरीला बोरला खूप फायदा होणार आहे आणि जनावरांना सुद्धा याचा बंधाऱ्याचा खूप फायदा होणार आहे. आता सोप आणखीन आम्ही गावामध्ये जवळपास वनराई बंधारे याच्यासारखे आणखीन 10 बांधायचे असं नियोजन केलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.